जे कृती प्रवाचक आहेत, अत्यंत कष्ट घेऊन त्यांनी ब्रह्मविद्येचे धडे घेतलेले आहेत, ब्रह्मविद्या प्रकांड पंडित आहेत, असे आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर श्री अब्दुलकर बाबा, आदरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर महंत श्री विश्वनाथ बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत आचार्य प्रवर श्री कुंडारकर बाबा या ठिकाणी कुरुक्षेत्रावरून या ठिकाणी भगवद्गीतेचा भगवान श्रीकृष्ण महाराजांनी त्या धर्मक्षेत्रावर अर्जुनाला गीतोपदेश केलेला आहे आणि अर्जुनाच्या माध्यमातून अर्जुनाला निमित्त करून संपूर्ण मानव जातीला एक उद्धाराचा मार्ग दाखवला. अशा त्या कुरुक्षेत्रावर इथे उपस्थित झालेले आमचे परम शिष्य आदरणीय श्रद्धेय महंत श्री अच्युतराव बाबा, त्याचप्रमाणे माझ्या जवळ असलेले आदरणीय श्रद्धेय विद्वत रत्न महंत श्री चिंचोळकर बाबा, आदरणीय श्रद्धेय महंत श्री अष्टोकर बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदरणीय संतगण, त्याचप्रमाणे त्यांचा सत्कार आपण केला असे त्रिमूर्ती श्री सोमशेखर साहेब, त्याचप्रमाणे श्री चिराग मुरलीधरजी बेलेकर आणि आपले कुणाल नागदेवजी, खरोखर या अखिल आपला महानुभाव सेवा संघाच्या माध्यमातून या ठिकाणी हे सतत कार्य जे चालत आहे या कार्याला खऱ्या अर्थाने जे बळ देत असतात असे कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय श्रद्धेय दिशानिर्देश श्री चक्रपाणी दादा कमिश्वर आणि त्यांना सहकार्य करणारे सर्व महानुभाव सेवा संघाचे कार्यकर्ते पदाधिकारी, सूत्रसंचालन करणारे आमचे श्री राजकुमारजी शेंडे आणि या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बंधू आणि भगिनी, ब्रह्मविद्या शास्त्र हे अत्यंत आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक असलेलं असं शास्त्र आहे. लोक म्हणतात शास्त्राचा आमचा काय संबंध? जो शास्त्र अभ्यासतो त्याचा आणि त्या शास्त्राचा संबंध असतो. आमचा सर्वसामान्यांना काय त्याचा उपयोग आहे? पुन्हा नोंदणी डॉक्टर या विषयामध्ये किती प्रावीण्य मिळवलं असलं तर त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? आमची तब्येत बिघडली कुठेही डॉक्टर ऐकी घ्यायला नाही का? अशीच मंडळी काही असतात. बेलेकरांनी चिरागने त्याच्या पद्धतीने अभ्यास केला, त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? सोनटक्केंनी जे काही आता पृथ्वीतून जे विचार मांडलेले आहेत कथा कादंबऱ्यांच्या माध्यमातून त्याचा आमच्याशी काय संबंध आहे? असं आम्ही ब्रह्मविद्येच्या संबंधात सुद्धा विचार करत असतो. या शास्त्राचा तरी आमचा काय संबंध आहे? परंतु ज्ञान हा जो फार मोठा अशा प्रकारचा व्यापक अशा प्रकारचा अर्थ आहे, हा अर्थ आपल्या जीवनाशी नव्हे जीवाशी अत्यंत जवळचा संबंधित अशा प्रकारचा हा विषय आहे. ज्ञानाशिवाय मोक्ष नाही आणि विचार म्हणजे खऱ्या अर्थाने संविधान आहे. आज ते बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्यासाठी निर्माण केलेलं आहे त्यामध्ये आपल्याला कशा पद्धतीने देशात राहिलं पाहिजे, वागलं पाहिजे, चाललं पाहिजे, बोललं पाहिजे, व्यवहार केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन मिळेल. परंतु आपल्या जीवाचा उद्धार कशामुळे झाला होतो, कशामुळे होणार याबद्दलचे ज्ञान आहे ते या संविधानातून मिळणार नाही, तर या संविधानातून जे मिळणार आहे हा अत्यंत महत्वाचा विचार त्या धर्मसभेमध्ये आपण मांडलेला आहे. आणि शास्त्र म्हणजे काय? शास्त्र हा शब्द दोन क्रियापदापासून तयार झालेला आहे. शास म्हणजे शासन,
आणि त्रा म्हणजे रक्षण करणे. भारतीय संविधान किंवा कुठल्याही देशाचं संविधान हे तुमचं शासन करू शकते. तुमच्यावर तुम्हाला कसं वागावं, कसं बोलावं, चालावं, व्यवहार करावं हे शिकवू शकतं. पण त्रा म्हणजे रक्षण करण्याची जबाबदारी शासनाची नाही, ती तुमची स्वतःची आहे. आणि म्हणून ती जबाबदारी जो कोणी घेणारा आहे तो जे सांगतो त्याला शास्त्र म्हटलेलं आहे. आणि ते कोण सांगतो? जो या जगाचा नियंता, चालक, मालक, संचालक, सर्व काही करता आहे त्याला समजून घेणं आणि त्याने जे सांगितलं त्यावर हुकूम वाटचाल करणं म्हणजे आपल्याला शासनही होतं आणि रक्षणही होतं. आणि म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या संबंधामध्ये आमचे आद्य आचार्य त्यांना घडवून योग्य केलं. 3.5 वर्षामध्ये ज्ञान देऊनही उद्धरिती, ज्ञान देऊन त्यांना योग्य केलं. असे आचार्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू बद्दल म्हटलेलं आहे की चैतन्य अपर परमेश्वर एवढं स्वामींनी सूत्र सांगितलं. त्या देवता होती पण परमेश्वर होती. देवता परमेश्वर होत नाही, देवता देवता आहेत, परमेश्वर नाही. तो चैतन्य देवता सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ देवता ती जी देवता आहे. पण चैतन्य देवता होय पण परमेश्वर नव्हे. मग परमेश्वर कोण? चैतन्यावर परमेश्वर. चैतन्याच्या पलीकडे परमेश्वर आहे. परमेश्वर मानत नाही. का मानत नाही? आम्हाला दिसत नाही. कसं दिसत? चैतन्य तरी दिसलं का तुम्हाला? नाही, जगातलं चैतन्य दिसत. तुमचं तरी तुमचं चैतन्य तुम्हाला पाहता येतं का? हे ब्रह्मविद्येच्या अभ्यासाशिवाय तुम्हाला समजतच नाही. आणि ब्रह्मविद्या फार साध्या सरळ भाषेमध्ये स्वामींनी सांगितलं की इंद्रिया मनाचे चेष्टविता आत्मा. शरीरात आहात, कोण आहात तुम्ही? तुमच्या शरीरामध्ये जे इंद्रिय आहेत, तुमच्या शरीरामध्ये जे मन आहे, त्या मनाला आणि इंद्रियांना जे चेष्टकर्म करणारा आहे ते चैतन्य म्हणजे तुम्ही आहात, त्याला आत्मा म्हणतात. पण आता आत्माही मांडणारी लोक नाही तर आता त्यांच्या पुढे काय? आता कोणतं ब्रह्मज्ञान सांगणार? आत्मा नाही म्हणतात. नाही, तू जन्माला आला तिथून तुझी सुरुवात झाली, एक दिवस मरणार, तिथे तू संपणार. कशासाठी आला? जगण्यासाठी. लोक म्हणतात त्यासाठी आलो आपण इथे. त्याचं उत्तर एकच आहे की जगण्यासाठी आलो. जगता का तुम्ही? कोण जगताय या जगात? प्रत्येक क्षण आपण मरत. धर्म असलेला हा संसार आहे. आणि म्हणून या संसार सागरामधून, या मृत्यूरूप भवसागरामधून तारून गेलेला जो या पदार्थ आहे तो रक्षण करणारा आहे. आचार्यांनी त्याच्याबद्दल म्हटलं की चैतन्य अपर परमेश्वर. तो कोण परमेश्वर? तो देव श्री चक्रधर सकळ जीवाते रक्षिता हो धरिता हो. हे शासन सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं जे संविधान आहे, तो आचार विचार पर जे ज्ञान आहे, हे ज्ञान खऱ्या अर्थाने संपूर्णतया संपूर्ण आहे. बाकीचे ज्ञान म्हातारपणात विसरून जा तुम्ही. कुणाचं कुठलं ज्ञान शिल्लक राहतं? हातावर पडले की सारे ज्ञान माणूस विसरून जा. हातातून सारी सत्ता निघून जाते. एक दिवस या शरीरातून जिवंतपणीच आपला मृत्यू होत जातो हे आपण पाहत असतो. पुढे काय? पुढे काय आहे याचा विचार करण्याचं ज्ञान हे ब्रह्मविद्याशास्त्र देतं. आणि म्हणून या ज्ञानाला आत्मसात करणं अत्यंत महत्त्वाचं. राजकुमारजी फार सुंदर शब्द वापरतो की शिक्षणामुळे आम्ही सुशिक्षित होऊ पण सुसंस्कारित होणार नाही. आणि सुसंस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि हे सुसंस्कार काहीच न शिकलेल्या माणसाला जरी प्राप्त झाले तरी त्याचा विकास होऊन जाऊ. आणि खूप विद्वान झालेला, खूप तपश्चर्या केलेल्या आणि काहीच न मांडणाऱ्या माणसाला जरी ते प्राप्त झाले तर त्याला काहीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून गीतेमध्ये जे भगवंत
संतांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये जे चक्रधरप्रभूंनी सांगितलेलं आहे ते ज्ञान अभ्यास करणे म्हणजे खऱ्या अर्थाने जीवनाचं आणि जगाचं रहस्य समजून जगाचं आणि जीवनाचं रहस्य समजल्यानंतर खऱ्या अर्थाने तुम्ही आपला विकास करू शकता. या ज्ञानामुळे मी म्हणत असतो की या भौतिक ज्ञानाची अवहेलना करत नाही, पण त्या ज्ञानामुळे काय करा तुम्ही, किती दिवस करा आणि काय उपयोग तुमचा पुढच्या जीवनासाठी. पुढच्या जीवनासाठी त्या कुठल्याही आटोम बॉम्ब बनवता येईल तुम्हाला, माणसं मारा, दुसरं काय करणार, नर्क जोडा, नुसता पापाचा नर्क. हे तुम्ही किती विज्ञानाचा अभ्यास केला, सायन्सचा अभ्यास केला, विमान तयार केले, अजितदादा गेले तुमचे विमान जर तयार केलं नसते या माणसाने तर अजितदादा कधीच केले नसते. हे ज्ञान हे विष आहे की अमृत आहे, म्हणून हे ज्ञान विष बनून माणसाचं अधपतन करतं, माणसाचा अपघात करतं, माणसाला नरकाकडे नेतं. ते ज्ञान मिळवल्याने आमचं उद्धार होणार आहे का? कोणतं ज्ञान मिळवलं नाही, सर्व ज्ञान मिळवा तुम्ही, कारण ते पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या शाखा आहेत. त्या वेगवेगळ्या शाखांचा तुम्हाला अभ्यास करावाच लागणार आहे. वेगवेगळी स्पर्धा जगामध्ये आहे. कोणी कशामध्ये प्रावीण्य मिळवायचं, कोणी कशामध्ये प्रावीण्य मिळवायचं, कोणी कशामध्ये मिळवायचं. पण ज्ञाने दोन्ही जाती समानची, समानता समानतेचा विचार केलेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधरप्रभूंनी. तो या ब्रह्मविद्या ज्ञानाशिवाय समानता निर्माणच होत नाही. दोन ठिकाणी समानता असते, एक तर अज्ञानामध्ये असते किंवा ज्ञानामध्ये असते. मध्ये जे ऐकले आपण ते सारे विषम असताना सर्वांनी सांगितले मध्येच सारा गोंधळ आहे. आणि म्हणून हे ज्ञान खऱ्या अर्थाने तुमच्या जगाचं आणि जीवनाचं रहस्य उकलून दाखवणारं ज्ञान आहे. ते एखाद्या अडाण्यालाही प्राप्त होऊ शकतं. एका प्रल्हाद बाईसा नावाच्या एका म्हाताऱ्या बाईला स्वामींनी देवनिरोपण केला. इंद्रिया मनाचे कष्टविता आत्मा, या शरीरामध्ये इंद्रियाला आणि मनाला कष्टवृत्त करणारा जसा आत्मा आहे तसा सकळ प्रकृतीचे कष्टविता परमात्मा. तसा दिसत तुम्हाला प्रकृतीचं ज्ञान नाही अजून. एक गॉड पार्टिकल एवढासा कण तुम्ही शोधून काढला म्हणायला लागले की जगाचं सारं रहस्य आम्हाला सापडलं नाही. त्याही पलीकडे खूप सूक्ष्मता आहे आणि त्याही पलीकडे अत्यंत सूक्ष्म परमेश्वर आहे. आणि तो परमेश्वर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. तो जो अव्यक्त अदृश्य अनंत घाट, तो जो परमात्मा आहे तो कुणाला दिसत नाही, ज्ञानियाला सुद्धा दिसत नाही. मग तुम्हाला कसं दिसेल, मग तू कसा पाहता येतो त्याच्याबद्दल ज्ञान आपण ब्रह्मविद्याशास्त्रात सांगितला. तो निर्णय निराकार असे परिकृपा असे सावेव साकार होय. तो तुमच्या सारखा अंतामध्ये अवतीर्ण होतो. जसं दत्तात्रय प्रभूंचा अवतार झाला, तसा श्रीकृष्ण चक्रवर्तींचा अवतार झाला, तसे पंच अवतार झाले. हे सावेव साकार असलेले परमेश्वर अवतार आहे. आणि ते अवतार धारण करून या मानव देहामध्ये असलेल्या अधिकारी जीवात्म्याला ज्ञान देण्याचं कार्य करत असतात. ते ज्ञान महत् भाग्याने फार मोठ्या गुरुंच्याने प्राप्त होते आणि ते सर्वांना प्राप्त व्हावं हाच मानव सेवा संघाचा उद्देश आहे. डॉक्टर तुम्ही जगताप साहेबांचं माझं फार साक्षात्व म्हातारपणामध्ये ते मला भेटायला तेव्हा मला लाज वाटायची. ते विचारायचे बाबा हात देतो इथे स्वागत करला. मी आपण म्हणालो हो, मग मी तुम्हाला एवढे मोठे बुजुर्ग ज्ञान महर्षी असलेले माणसं आपल्याला भेटायला येतात. ते जवळजवळ या मंदिराची निर्मिती होण्याच्या आधीपासून त्यांना माझा संपर्क आला आणि त्या चर्चेमधून जे आपली चर्चा चालायची आणि त्यांना हे विचार खऱ्या अर्थाने पटायला लागले
की खऱ्या अर्थाने ब्रह्मविद्या ज्ञानाशिवाय या जगामध्ये कुठलंही ज्ञान या जीवाचा उद्धार घेऊ शकत नाही. हा जो मानव जीवनाचा उत्क्रांतीवाद म्हणून जो मांडला गेलेला आहे त्या उत्क्रांतीवादामध्ये माकडापासून मानव झाला म्हणतात. ब्रह्मविद्या शास्त्रात माणसापासून माकड होत. कोंबडा आधी का अंडा आधी हा तत्वज्ञानाचा न सुटणारा अशा प्रकारचा प्रश्न आहे. मानव तत्वज्ञानाचा अभ्यास करा. माणूस आधी मग सारे कोंबडे बकडे गाया सुद्धा नंतर पहिल्यानं पुरुष. ह्या उत्क्रांतीवादाचा विचार जर करायचा असेल तर अनुमान आणि तर्काने तुम्हाला करता येणार नाही. या ठिकाणी शब्द प्रामाण्य आणि ते शब्द प्रामाण्य कोणाचं तो या जगाचा शासक मालक चालक आहे नियंता आहे सर्वज्ञ आहे. तो जेव्हा इथे येतो आणि तो जे ज्ञान देतो ते ज्ञान आम्ही आत्मसात केलं तर कदाचित आम्हाला गोपालकृष्णांनी सर्व ज्ञान निरूपण केल्यानंतर अर्जुनाला वाटलं काय मी जे तुला निरूपण केलं त्याबद्दल तुला कसं काय मत आहे तुला काय वाटतं. आता मी सांगायचं ते काम केलं आता तुला जसं करू वाटलं तर तू तसं कर. तेव्हा अर्जुनाने स्पष्टपणे कबुली दिली की नसतो मोह. माझा मोह नष्ट झाला. कुठल्या ज्ञानाने मोह नष्ट होतो माणसाचा. कुठली युक्ती असली का यंत्री असली किंवा साऱ्या जगाचं ज्ञान मिळवल्याने मोह नष्ट होणार आहे का. आज त्यांना 7 पिढ्या बसून खातील एवढं धन त्यांच्याजवळ आहे. तेही पैसा मिळवण्यासाठी अनेक लोकांना दंडवण्याचाच प्रयत्न करत आहे. लोभ संपला का मोह संपला का. मोह या ज्ञानाने संपतो. नष्टो मोह. अर्जुन म्हणतो की माझा मोह नष्ट झाला. स्मृती नव्हता मला ज्ञान प्राप्त झालं. ही कबुली देणारा इतिहासामध्ये आपल्याला अर्जुन दिसत आहे की स्मृती नव्हता मला ज्ञान प्राप्त झालं. आणि मग शीतोष्णीगत संदेह माझे सर्व संशय दूर झाले. सारे ज्ञान मला प्राप्त झालं. सारे संशय माझे दूर झाले. आणि आता तुम्ही म्हणता की तुला जसं करू वाटतं तसं कर. तू तसं करणार नाही. आता करिष्ये वचनम तव. आता मी तुमच्या वचनाचं पालन करीन. ही शरणागती आहे अर्जुनाची. ही सर्वांची शरणागती जोपर्यंत परमेश्वराजवळ होत नाही तोपर्यंत त्याचा उद्धार होत नाही त्याचं रक्षण होत नाही. म्हणून ज्ञान मिळून पैसा कमवणं ज्ञान मिळून प्रतिष्ठा कमवणं ज्ञान मिळून खूप मोठा अशा प्रकारचा महाल बांधणं बंगले बांधणं संपत्ती घेणं हे महत्वाचं नाही. कारण हे ज्ञान मिळवल्यानंतर ते सर्व सोडण्याची इच्छा होते. आमच्या चक्रवर्ती दादांनी खूप काही केलं. हे सारथ्य सुद्धा त्यांनी केलं पण त्या सारथ्यामध्ये काही अर्थ नाही. खरं सारथ्य कृष्णासारखं सारथ्य आपण केलं पाहिजे. म्हणून त्यांनी या मानव सेवा संघाची खऱ्या अर्थाने नाळ जोडली. पहिल्यापासून होतीच ती पण ते शरणागती पूर्णपणे परमेश्वराचं पंचकृष्ण मंदिर आहे. पंचकृष्णाच्या मूर्ती आहे इथे आणि इथे त्यांनी आपलं समर्पण केलं. आता त्या प्रत्येका कुठल्याही ज्ञानाची आणि सत्वाची संपत्तीची त्यांना आवश्यकता नाही. हे उदाहरण आहे. त्यांनी सांगितलं बाबांनी आता त्यांना उत्तम प्रज्ञावंत त्यांना पाठ सांगितल्याबरोबर अर्थ करतो. ज्यांना जे मध्यम प्रकारचे पुरुष आहेत त्यांना पाठ सांगून अर्थ सांगावा लागतो. आणि जे गणित प्रज्ञावंत आहेत त्यांना पाठ अर्थ आणि अर्थांतरही सांगावं लागते. आणि जे त्याहीपेक्षा कनिष्ठ अत्यंत खालच्या दर्जाचे प्रथम स्टेप ते त्यांना पाठ अर्थ अर्थांतर सांगून दृष्टांत सांगावा लागतो. दृष्टांतही सांगितलं. अशा प्रकारे हे ज्ञान मिळवलं म्हणजे उद्धाराचं ज्ञान आणि रक्षणाचं ज्ञान कोणतं ज्ञान आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि ते सर्वांना मिळावं म्हणून त्यांची तळमळ मॅडम साहेबांची जी तळमळ आहे ही इथल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या अंतःकरणामध्ये ती शिरलेली आहे. आणि त्या माध्यमातून खरंच बाहेरचं जग हे फार प्रलोभन दाखवणारं आहे. मोह ममता आशा तृष्णा यामध्ये संघर्षामध्ये टाकणारं आहे. आणि संघर्ष हे आपल्या साधारण घरातच आहे असं नाही
मोठमोठ्या धनिक लोकांमध्ये आहे. सत्ता मिळेल, संपत्ती मिळेल, समाधान नाही मिळणार. आणि हे ज्ञान ज्याने प्राप्त केलं तो झोपडीमध्ये असेल तरी तिथे समाधान असणार. हे ज्ञान आत्मा आत्मवान होतो आणि हा आत्मा बनतो. हा आत्मा मग महात्मा झाला पाहिजे आणि मग महात्मा परमात्म्यापर्यंत पोहोचू शकतो. असं परमेश्वर आहे का दाखवा आणि जीवात्मा आहे का दाखवा असं म्हणणाऱ्यांना खऱ्या अर्थाने आपण हे सांगितलं पाहिजे की बाबाने हा अभ्यास कर आणि मग तूच आम्हाला सांग की आत्मा आहे की नाही, परमात्मा आहे की नाही हे तुझ्या बरोबर झाले ऐकू. असे बरेच लोक महात्मा पंथात आले जे नास्तिकवादी होते किंवा कुठल्या तरी धर्माचे होते पण आत्मा परमात्मा मानत नव्हते. ते इथे आले, त्यांनी अभ्यास केला आणि परमेश्वराचा त्यांनी अनन्य भावे शरण गेले. आपण सर्व त्याच परमेश्वराचा श्रीचरणी शरण गेलं पाहिजे. हा खऱ्या अर्थाने जीवनाचा उद्देश आहे. ते ज्ञान आहे, एक विद्या आहे, एक शास्त्र आहे, एक आपलं मातृत्व पितृत्व आणि सखा बंधुत्व आहे. ते आपण प्राप्त करावं असं आजच्या प्रसंगी सांगून सर्व साधू मंडळींना आचार्य मंडळींना दंडवत प्रणाम करून आपल्या सर्व भाविक संपत्तांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि लांबलेली विचारितो. धन्यवाद बाबाजी. अत्यंत सुंदर मार्गदर्शन अध्यक्षीय म्हणून आपण या ठिकाणी